ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. लेह शहरामध्ये पाहण्यासारख्या तशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, बऱ्याच काही ठिकाणं आहेत. उदाहरणार्थ ठिकसे मॉनेस्ट्री असेल किंवा लेह पॅलेस असेल किंवा आत्ता आपण जिथे चाललो आहे ते शांती स्तूप असेल. आज आहे 7 जुलै आणि आपण आत्ता आहोत लेह शहरामध्ये आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजत आले आणि आपण निघालो आहे आता शांती स्तूप बघण्यासाठी. शांती स्तूप हा लेह शहरापासनं साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे जायला आपल्याला मारुती ओमनी व्हॅन या लेह सिटीमध्ये अगदी लगेच मिळतात. चालतसुद्धा आपण जाऊ शकतो, पण आपला लेहमधला पहिला किंवा दुसराच जर का दिवस असेल तर एवढं 4-5 किलोमीटर चालणे आणि त्याच्यानंतर 500 पायऱ्यावरती चढून जाणे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला थकल्यासारखं किंवा ऑक्सिजनचा त्रास जाणवू शकतो. तर त्याच्यापेक्षा बेस्ट वे म्हणजे आपण जिथे राहिलो आहे त्यांना सांगून त्या हॉटेलच्या कॉन्टॅक्टमधनं मारुती ओमनी आपल्यासाठी बोलवणे. एका व्हॅनमधनं 5 ते 6 जणं अगदी आरामात जातात आणि फक्त जर का तिथं सोडायचं असेल तर साधारणतः 500 ते 600 रुपये चार्ज करतात आणि थांबायचं जर का असेल साधारणतः 1 ते 1.5 तास तिथे ते वरती आपल्यासाठी थांबतात. तर थांबायचं जर का असेल तर 800 ते 900 रुपये ते चार्ज करतात. तर आम्ही पण आमच्या हॉटेलवाल्याला सांगून आमच्यासाठी 2 ओमनी मागवल्या आहेत आणि आता हा साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटरचा रस्ता आपण एक 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण करू. मी हा रस्ता मुद्दाम आपल्या दर्शकांसाठी थोडासा फास्ट फॉरवर्ड करून आहे तसाच ठेवला आहे, जेणेकरून तुम्हाला लेह शहराचा घर बसल्या एक फेरफटका पण मारता येईल. लेह शहर कसं आहे, गल्ल्या कशा आहेत, मोठे रस्ते कसे आहेत, आजूबाजूची रेस्टॉरंट कशी आहेत, कुठे कुठे होमस्टेज आहेत, हे सगळं तुम्हाला या रस्त्यावरनं जाताना पाहायला मिळेल. पण आपल्याला जर का डायरेक्ट तुमच्यापैकी कोणाला शांती स्तूपाला पोचायचं असेल तर व्हिडिओमध्ये इथे खाली टाईमलाईन टाकले तर रस्त्यावरनं प्रवास न करतासुद्धा पायऱ्या न चढतासुद्धा तुम्ही डायरेक्ट थेट शांती स्तूपावरती पोचू शकता. शांती स्तूप हा जो बांधण्यात आला हा 1991 साली बांधण्यात आला आणि शांती स्तूपला आपण पोचलो वरती की तिथून आपल्याला पूर्ण लेह शहराचं अतिशय विहंगम असं दृश्य दिसतं. संध्याकाळच्या वेळेला मुद्दाम जायचं सनसेटच्या वेळेला, म्हणजे शहराचं जे विलोभनीय रूप आहे ते अतिशय खुलून आणि खूपच सुंदर दिसतं. ये क्या था लेफ्ट हैंड साइड का? यही शांति अभी अंदर से भी एक रास्ता था जाने के लिए, वो अलग है. हाँ यहाँ से चढ़ेंगे नहीं ना. हाँ वहाँ पे चढ़ेगी नहीं.
शांती स्तूपा लेह. थोडं हाईटवर आहे, वरती चढायला पायऱ्या पण आहेत, पण इकडे ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे आणि पायऱ्या चढून दम लागणार त्याच्याऐवजी अशी जर का व्हॅन घेऊन तुम्ही आलात तर सोडायचे फक्त असतील तर 600 रुपये घेतात आणि वेटिंग असेल तर 900 रुपये. अर्थात हे आमच्या हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलं कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतात. आणि हा संपूर्ण लेहचा विहंगम सगळं वर्ण दिसणारं दृश्य, संपूर्ण लेह गाव. वर जाऊ तेव्हाला अजून चांगलं आपल्याला दिसेल. शांती स्तूपा रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतो, त्याच्यानंतर मात्र बंद होतो. नॉट अलाउड इन शांती स्तूपा आफ्टर 8 PM. ही शांती स्तूपाबद्दलची इथे लिहिलेली इंग्लिशमधली काही माहिती. आतमध्ये जायला इथे 30 रुपये तिकीट आहे आणि लिहिलं आहे 30 रुपये सोडली यूज फॉर अपकीप अँड मेंटेनन्स ऑफ शांती स्तूपा. हा एरिया असा आहे की इकडे ड्रोन कॅमेराज प्रोहिबिट आहे शांती स्तूपाच्या जवळपास. आणि हा सगळा शांती स्तूपाचा परिसर हा मोठाच्या मोठा दगड आहे, रॉक आहे. त्या रॉकवरती हे इथे ही शांती स्तूपा आहे. तर समोर तिकीट घ्यायचं आणि मग आपण आतमध्ये जायचं. आपण जे 30 रुपयाचं तिकीट काढतो त्याच्यामधनं इथे ही टॉयलेटची सोय पण त्याच्या मेंटेन करतात इथे आलेल्या सगळ्या टुरिस्ट लोकांसाठी. पायऱ्यांवरनं जर का आपण आलो नाही, गाडी घेऊन आलो तर इकडनं असा चालायला सरळ सोट मार्ग आहे. पण तुम्ही फिजिकली फिट असाल आणि ऑलरेडी जर का ॲक्लमटाईज झाला असाल तर तुम्ही इकडे पायऱ्यांवरनं पण येऊ शकता. शांती स्तूपाला आल्यावरती भूक लागली तर इथे यांचं कॅफेसुद्धा आहे, शांती स्तूपा कॅफे. इथनं खाली गेले की हा कॅफे आहे. चला, वे टू शांती स्तूपा. चालायला असा सरळसोट रस्ता आहे पण चढ आहे. हळूहळू चाललं तर दम लागणार नाही, बरोबर गेलो तर मात्र दम लागेल. थोडाच आहे पुढे, एक साधारणतः 10-15 मिनिटाचाच फक्त चढ आहे, त्याच्यानंतर मग काय पुढे चढ नाही. हे शांती स्तूपाचं विहंगम दृश्य. हा जो समोर रस्ता दिसतोय या रस्त्याने आपण मगाशी आलो आणि हे इथे पार्किंग आहे या साईडला. इथे आपण ज्या गाडी आलो या गाड्या इथे उभ्या आहेत. त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली आहे गो क्लॉकवाईज, नो स्मोकिंग आणि सायलेन्स प्लीज. तर इकडनं असं क्लॉकवाईज जायचं आहे, म्हणजे या साईडनी आपण फिरायचं आणि शांती स्तूपाला पूर्ण राऊंड मारून या साईडनी इकडनं असं परत यायचं. या वरती जायच्या पायऱ्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 पायऱ्या आहेत वरती. याला दम लागले नाही आहे याचा अर्थ थोडंसं आपण आता ॲक्लमटाईज होत चाललेलो आहोत इथल्या हवेला. पण हे वर्ण दिसणारं विहंगम दृश्य बघा, काय सुंदर दृश्य दिसतंय. आपल्याला इकडनं असं क्लॉकवाईज याला फेरी मारायची आहे वरनं सुद्धा. आधी इकडनं वरती जाऊ या साईडनी आणि मग क्लॉकवाईज फिरवून 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. खाली 17 पायऱ्या होत्या आणि इथे आता 22 पायऱ्या.
मध्ये मध्येच फक्त हे असे काळे आणि थोडेसे पांढरे ढग. 2 लेवलला आहे, एक खाली आणि एक वरती. आता या वरच्या लेवलला एक आपण राऊंड मारू. हे साईडला सगळे गौतम बुद्धांचे पुतळे असे कोरलेले आहेत. महापरिनिर्वाणा असं इथे लिहिलेलं आहे आणि इथे असे खाली पहुडलेले गौतम बुद्ध. शांती स्तूपाला प्रदक्षिणा मारत असताना मराठी शब्द काही कानावरती पडले, म्हणून मी थांबलो आणि इंडियन आर्मी की ज्यांच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये आणि ठिकाणी, माझ्या डोळ्यात आत्ता पाणी येते म्हणून मी आत्ता अडखळलो खरं तर बोलताना, का त्यांचा हात माझ्या हातामध्ये आहे आणि अशी संधी आपल्याला क्वचितच मिळते. हे मूळचे नाशिकचे आणि इंडियन आर्मीमध्ये त्यांची आत्ता इथेच आहे पोस्टिंग. सर तुमचं नाव? माझं नाव गोरखिलक. मी तसा नाशिकचा राहणार, प्रॉपर सिन्नरचा. मी पण पुण्याला राहिलेलो. सर भेटले, मला खूपच आनंद झाला की मला मराठी माणूस लेह लडाखला भेटला म्हणजे, आणि मराठी शब्द ऐकायला भेटले ना, वेगळंच एकदम आनंद भेटतो. कारण की मी खूप ठिकाणी फिरलेलो, पण मराठी माणूस जसा जम्मूला जरी भेटला, कुठेही भेटला तरी खूपच वेगळाच आनंद असतो. बरोबर आहे. आणि मला पण तो आनंद झाला. माझा आता चष्मा आहे पण माझ्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आहे. मिलिटरीची आपली माणसं जरी कधी आले प्लीज रिक्वेस्ट आहे का म्हटलंच तर मी सांगतो, तर जसं मोबाईल नंबर पण सांगतो, तर माझा मोबाईल नंबर काय हरकत नाही, तेवढा नको. तुम्ही भेटलात आणि तुम्हाला आमचा सलाम. जय हिंद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. हे खाली दिसणारं विहंगम दृश्य हा समोरच्या बाजूचा दिसतोय, हा इकडे हा सगळा मिलिटरीचा एरिया आहे. आणि हा जो डोंगर आहे, या डोंगराच्या मागच्या साईडला तिकडे लेहचा एअरपोर्ट आहे. आणि हे लेह शहर, हे स्तूपाच्या खालचं मोकळी जागा. इकडे सगळे लोक फोटोग्राफी आणि बाकी सगळं करतात. आणि ही राऊंड आपण वरच्या साईडनी ऑलरेडी एक राऊंड मारली, इथनं आपण राऊंड मारली. आता ही एक खालनं पटकन राऊंड मारू. इथे सुद्धा गौतम बुद्धांचे सगळे पुतळे असे आहेत आणि एक सुंदर असं डिझाईन केलेलं आहे सगळीकडे. शांती स्तूपा असं याचं नाव. खूपच सुंदर दृश्य. आणि वरती बघितलं तर किती निळं शुभ्र आकाश, पोल्युशन फ्री वातावरण सगळं इकडे. एकच इकडे शॉर्टकमिंग आपल्यासारख्या मैदानी इलाक्यामध्ये राहणाऱ्या लोकांना म्हणजे इथली ऑक्सिजनची कमी. त्याच्यामुळे श्वास लागणे, दम लागणे, धाप लागणे, हलकंसं डोकं दुखणे या आपल्याला समस्या इकडे जाणवतात. तर तिथे समोरच्या डोंगरावरती लॅम्बडॉन 50 असं लिहिलं आहे. थोडं झूम करतो, अजून बघू कसं दिसतंय. लॅम्बडॉन 50. आणि हा आजूबाजूचा विहंगम देखावा. अतिशय सुंदर लँडस्केप. आणि हवा एवढी शुद्ध आहे की आता ते समोरचे जे डोंगर आहेत ते साधारणतः इथनं 150-200 किलोमीटर तरी अंदाजे लांब असावे, तरीसुद्धा पार अगदी शेवटपर्यंत ही पुढची हिमशिखरं दिसत आहेत. ही आता आपली पूर्ण प्रदक्षिणा झाली. एक वरच्या बाजूने झाली इकडनं आणि आता ही इकडनं खालच्या बाजूने झाली. आणि हे इथलं चक्र. तर असा हा आपला लेहमधला, लेह सिटीपासून एक थोड्याच अंतरावरती चालत पण तुम्ही येऊ शकता असा आहे शांती स्तूपाचा परिसर. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा. ऑक्सिजन कमी असतो हे माझ्या बोलण्यावरनं तुम्हाला आता जाणवत असेल, माझ्या बोलण्याच्या स्टाईलवरनं थोडा असा किंचितचा दम लागला आहे.
आपण वरच्या बाजूनी जे विहंगम दृश्य बघितलं तेच आता खालच्या साईडनी विहंगम दृश्य. छोटी छोटी घरं अशी कशी मस्त दिसतात. मी वरनं एखादं मॉडेल करून आपल्या घरात ठेवावं अशी ही सगळी छोटी छोटी झाडं, अशी ही सगळी छोटी छोटी घरं आणि हे सगळी ही लेह सिटी. डोंगरांनी चारी बाजूनी डोंगरांनी अशी वेढलेली ही लेह सिटी. थंडीमध्ये इथला सीझन जो आहे तो साधारणतः जूनपासून सुरू होतो, तो ऑक्टोबरपर्यंत चालतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो आहे त्या हॉटेलच्या मालकानीसुद्धा सांगितलं की 1 ऑक्टोबरला इथलं त्यांचं हॉटेल ते बंद करतात आणि नंतर जवळजवळ पुढचा एप्रिल ते मेपर्यंत सगळं इथलं टुरिझम जो आहे बेसिकली जो आता या 3-4 महिन्यामध्ये अगदी पीक ह्याच्या टॉपला पोचलेला असतो, तो टुरिझमचा सीझन मात्र नंतर संपतो. गणपती बाप्पा आणि हे मागे खारदुंगाचा बोर्ड आणि त्याच्या पुढे मी ट्रॅव्हल विथ चारूतर्फे तुम्हाला सगळ्यांना सक्सेसफुलरित्या आपण खारदुंगला पासला आलो त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. अब आता है आप लोग को लद्दाख का कैसे लद्दाख को लद्दाख क्यों बोलते बता दिया. तुर्तुक टैक्सी चुनूंगा कहाँ से आया वो भी बता दिया. अब आता है हमारा सियाचिन. व्हाट इज सिया? सिया क्या होता है?